गॅस ऑन केलेला आहे मी आणि आपण हे सगळं भाजायला ठेवूयात त्याच्यावरती. आणि या 4 हिरव्या मिरच्या तुम्हाला नको असतील तर तुम्ही घालू नका, पण हिरव्या मिरच्यांनी एक चव आणि स्वाद येतो. हे असं पूर्ण ह्याचा रंग बदलेस्तोवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. मीनवाईल आपण मटण आहे ते मॅरिनेट करून घेऊयात. म्हणजे त्याला वरचेवर असं काही खूप करण्याची गरज नाहीये, कारण की आपल्याला सगळं कुकरमध्येच घालायचं आहे. प्रॉपर याला काळं होऊन द्यायचं, तरच आपल्याला जे टेक्स्चर कलर अपेक्षित आहे तो येतो आणि तरच ते काळं मटण जे तुम्ही कोल्हापुरात खाल्लेलं आहे. बाय द वे ही रेसिपी मी माझ्या बहिणीच्या सासूबाईंकडनं शिकले. तर त्यांनी शिकवले. त्या स्वतः कोल्हापूरच्या आहेत आणि त्या सुंदर मटण बनवतात. सो त्यांची रेसिपी मी घेऊन आली आज. आय होप तुम्हाला आवडेल. आता आपण याचे तुकडे करून घेऊया. गरम आहे तेव्हाच वाटण करून घेऊया. जितके रफली चॉप तुम्हाला छोटे तुकडे करता येतील तितके करा. फक्त काळजी घ्या कारण गरम असतं.